डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भीमज्योत तरुण मंडळ दोंजे यांच्या वतीने दिनांक 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 14 एप्रिल रोजी डोंजे चौक ते भीमज्योत तरुण मंडळ बुद्ध विहारपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत युवक युवती, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात व जय भीमाच्या घोषणांनी परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. 15 एप्रिल रोजी महिलांसाठी तसेच लहान मुला-मुलींसाठी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. 16 एप्रिल रोजी संगीत खुर्ची तसेच इतर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या 3 दिवसांच्या कार्यक्रमामुळे गावात आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले असून सामाजिक एकोपा वाढीस लागला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीमज्योत तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दोंजे गावामध्ये प्रत्येक वर्षी भव्य अशी मिरवणूक असते. प्रत्येक वर्षी मिरवणुकीमध्ये प्रत्येक धर्माचा माणूस या ठिकाणी हजर असतो आणि चांगल्या पद्धतीने मिरवणूक या ठिकाणी झाली. खरोखरच आम्हाला या डोंजे गावात आम्ही राहतो, आम्हाला आनंद आहे की डोंजे गाव असं आहे की सर्व धर्म समभाव असं आमच्या गावामध्ये चालतं. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये चांगली मिरवणूक झाली. सर्वच भीमज्योत तरुण मंडळाचे कार्यकर्ते, डोंजे ग्रामस्थ यांच्या वतीने ही मिरवणूक दरवर्षी होती. सुसज्ज पद्धतीने ही मिरवणूक झाली, त्याबद्दल सगळेच ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते खूप राबले आणि दरवर्षी मिरवणूक होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण हवेलीची आमच्या डोंजे गावात होणार असेल तर आम्ही पूर्णपणे पाठिंबा या जयंतीसाठी तन मन आणि धन आंबेडकरांचं संविधान त्यावरती आपण आता इथं वागतोय, जगतोय, वावरतोय. जर ते तालुक्याची जयंती आपल्या गावात होत असेल तर ते तन मन धन आम्ही लावून जयंती मोठ्या प्रमाणात जी कधी झाली नाही, भविष्यात होणार पण नाही, अशाप्रमाणे भूतून भविष्य असे होणार नाही अशी जयंती आम्ही साजरी करू निश्चित. धन्यवाद. जय भीम. मी मेजर सुभाष शांबळे, समता सैनिक दल. आम्ही डोंजे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 135वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केलेली आहे. आणि ह्या जयंती साजरी करत असताना आम्ही मिरवणूक भव्य प्रमाणामध्ये शांततेत आणि एकदम न भांडण तंटण न होता अगदी चांगल्या प्रकारे मिरवणूक आणि सर्वांचा सहभाग, म्हणजे विशेषतः आमच्या ग्रामस्थांचा सहभाग, गावातील सर्व मंडळी, सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व तरुण मंडळ संपूर्ण आणि आमच्या भीमज्योत तरुण मंडळाचे जे आम्ही व्यवस्थापन ज्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आणि सुव्यवस्थित नियमाप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे मिरवणूक ही काढत असतो. आणि चांगल्या प्रकारे वेळेवरती आपण ज्या पोलीस बाबासाहेबांनी आपल्याला घटनेनुसार जे आपल्याला नियम दिलेले आहेत आणि त्या नियमानुसार जे पोलीस संरक्षण देत असतात, पोलीस संरक्षण देखील चांगल्या प्रकारे पाटील मॅडम वगैरे आणि त्यांचे सहकारी संपूर्ण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेलं आहे. आणि आदेशाप्रमाणे 10 वाजेपर्यंत जो टाइम दिला तर त्या टायमिंग प्रमाणे आम्ही मिरवणूक चांगल्या उत्साहामध्ये पार केलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या जयंतीमध्ये आम्ही विविध सांस्कृतिक आणि कार्यक्रम घेत असतो. महिलांना बाबासाहेबांनी आणि तथागत भगवान बुद्धांनी जो शांततेचा संदेश दिलेला आहे, बाबासाहेबांनी सर्वांना घटनेनुसार सर्वांना एका तराजूमध्ये बांधलेला आहे, समानतेचा संदेश दिलेला आहे. या संदेशाप्रमाणे आम्ही या जयंतीचं नियोजन केलेलं आहे आणि नियोजन चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. तर सर्व ग्रामस्थ आणि आमच्या भीमज्योत तरुण मंडळच्या वतीनं फार मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक काढलेली आहे आणि संपूर्ण गावाने साथ दिलेली आहे. आणि शांततेमध्ये कुणाचं काही न घालून बोट लागतात, शांततेप्रमाणे आम्ही हे जयंती पार केलेली आहे, उत्साहामध्ये मिरवणूक पार केलेली आहे. मी सुनील ज्ञानोबा कांबळे, सगळ्यांना सप्रेम जय भीम. आज आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. ही जयंती आम्ही दरवर्षीप्रमाणे काढतो.
की डोंजे ते आपलं डोंजे चौक ते आपले भीमजत तरुण मंडळ इथपर्यंत काढतो की आपल्याला ग्रामस्थांचं पोलीस प्रशासनाची खूप चांगली मदत असते की कोणचे आपल्या गालबोट लागत नाही, व्यवस्थित लक्ष देतात, काही गोंधळ होऊ नये, काही नाही, अशी आपली गावकरी आणि पोलीस प्रशासन आपल्याला खूप चांगली मदत करते. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते चांगली मदत करतात. आम्ही गेले 4-5 वर्ष असे की चांगल्या पद्धतीने मिरवणूक काढायचा प्रयत्न करतोय. आणि दादा आमचं एकच डोक्यात आहे की अख्ख्या हवेली तालुक्यामध्ये एकच जयंती करायचंय आणि ते डोंजेत करायचंय. हे आम्ही जरा निर्णय घेतलेला आहे. ते आमचं चाललंय की सगळ्या गावकऱ्यांसंग बोलायचं आणि एकच जयंती आपल्या गावात करायची. हा, सगळ्यांना जय भीम. नमस्कार, मी सौरभ सर्जेराव कांबळे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत असताना आपल्या समस्त ग्रामस्थांनी आणि पूर्ण गावांनी खूप अशी भरभराटून हे केले, भव्यदिव्य आणि अतिशय उत्साह रॅली साजरी केली. आणि पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून, आमच्या आजोबांपासून आमच्या गावामध्ये खूप मोठा जयंतीचा उत्सव साजरा होतो. आणि आजच्या साजऱ्यामध्ये खास वैशिष्ट्य असं आहे की महिलांचा सहभाग जास्त होता आणि पुरुषांचा सहभाग थोडासा कमी होता. आणि खूप छान वाटलं आज समस्त सर्व ग्रामस्थांनी, आपल्या भागातील लोकांनी, सर्वांनी आज प्रतिसाद दिला आणि खूप आनंद झाला मला की जयंती आज 135वी जयंती साजरी करत असताना भीमज्योत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे आयोजन इथं केलं होतं, अतिशय खूप शांततेने आणि खूप छान प्रकारे नियोजन झालं आणि हा कार्यक्रम खूप छान रीतीने पार पडला. आज भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. आज डोंजे गावामध्ये भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या भीमजयंतीचं आयोजन केलं गेलं होतं. या भीमजयंतीमध्ये आमच्या गावाचे समस्त ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण उपस्थित होते आणि तेवढ्याच हिरिरीने त्यांनी सहभाग देखील घेतला. तसेच आज सर्वांसाठी सहभोजनाचं देखील आयोजन केलेलं आहे मंडळाच्या वतीने आणि त्यासाठी देखील सगळ्या महिला जास्त प्रमाणे उपस्थित आहेत आणि त्यांचा उत्साह देखील नेहमीपेक्षा खूप जास्त आहे. आणि अशाच प्रकारे आयोजन होत राहील आणि जयंती साजरी होत राहील. धन्यवाद. जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भीमज्योत तरुण मंडळ डोंजे यांनी डोंजे फाटा ते जेतवन बुद्ध विहार ही अशी भव्य अशी मिरवणूक आयोजित केली होती. ते मिरवणूक साधारण 4 तास एकदम शिस्तप्रिय शांततेच्या वातावरणात पार पडलेली आहे. आणि भीमज्योत तरुण मंडळातर्फे उद्या सांस्कृतिक कार्यक्रम तसंच परवा दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व भीमसैनिकांना व बांधवांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आम्हाला पोलीस प्रशासनाने मोलाचं सहकार्य केलं व डोंजे ग्रामस्थांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल त्यांचे आभार.